ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या वतीने आणि खाली राष्ट्रीय ड्रायव्हर संयुक्त मोर्चाच्या वतीने आणि बहुउद्देशीय संस्था संघटना या तीनच्या माध्यमातून आपण करतो. बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक मंडळ पांडवे साहेब त्याचे नेते आहेत, डॉक्टर पांडवे, आणि राष्ट्रीय ड्रायव्हर संयुक्त मोर्चाचे शैलेश पाठक आणि सुनील रामबावट, आणि राष्ट्रीय ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे रमेश समुखराव. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. सर्वांचे आभार. मी रमेश समुखराव, ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष, आयोजित पत्रकार परिषदेला सामोरे जात असताना महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यावरती परिवहन कार्यालय, त्याला म्हणतोय आपण आरटीओ ऑफिस, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. आता सांगितले बहुउद्देशीय संस्थेच्या नेत्यांनी, प्रत्येक आरटीओ ऑफिसच्या अंतर्गत इन्स्पेक्टर जे फ्लॅश स्क्वॉड वाले म्हणतात, कितीतरी आकड्यामध्ये त्यांची वसुली आहे, हे कोणालाच माहित नाही. मी तर इथपर्यंत म्हणेन, जेवढे राज्याचे मोठे मोठे चॅनल असतील या संपादकाला सुद्धा कल्पना करू शकणार नाही एवढी अमाऊंट यांची जमा होते. आणि आम्ही याच्यावरती काम करत असताना भारतामध्ये हळूहळू हळूहळू ड्रायव्हर लोकांची संख्या कमी झाली, वाहन चालकांची. अवजड वाहतूक असेल, फोर व्हीलर असेल, त्याचं कारण असं आहे, पोलिसांचा त्रास, वाहतूक पोलिसांचा, आरटीओचा, आणि म्हणून क्षुल्लक कारणावरती गाडी मालक, वाहन चालक अक्षरशः ही आर्थिक परिस्थितीला सामोरे चालले, भयानक परिस्थिती यांच्यावर वाढवलेली आहे. पूर्वीसारखं यांना परवडत नाही. आणि म्हणून आता आपल्याकडे सांगत असताना आरटीओ, ट्रॅफिक, गाडी खाली आहे का हे पाहत नाही, डायरेक्ट ऑनलाईन चलन. तुम्हाला केव्हा कधी गेलात तर खालापूर टोल नाक्याला लेफ्ट साईडला डोंगर आहे, टोल नाक्याच्या त्या झाडामध्ये हिरवे कपडे घालून बसलेला माणूस असतो, तो तिथून फोटो काढतो. त्यांचा ग्रुप आहे, पुढे टोल नाक्याच्या पुढे त्यांना ट्रॅफिक वाल्याला फोटो पाठवून देतो. ते लगेच ऑनलाईन, गाडी खाली आहे, लोड आहे, अनलोड आहे, हे त्याला काही माहिती नाही. दुसरी गोष्ट, टोल नाक्याच्या माध्यमातून या वाहतूक सेक्टरमध्ये, ट्रान्सपोर्ट वाहतूक सेक्टरमध्ये लुटल्या जातं. आम्ही म्हणतोय भारतातील, राज्यातील टोल बंद करावे आणि त्या टोलवरती विशेष धोरण तयार करून वाहन चालक मालकांना, जसं आता मुंबई नगरीत येण्यासाठी हे 3-4 टोल जी आता माफ झालेत, आनंदाने छोटे वाहन प्रवेश करतात, तसं या मोठ्या ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये लोकांसाठी टोल मुक्त करावा. त्यासाठी जे काय सरकारचं धोरण असेल ते सरकारने नियोजन करून टोल मुक्त करावा. दुसरी गोष्ट, एंट्री मागितल्या जाते ड्रायव्हरकडनं, ड्रायव्हरने एंट्री नाही दिली, त्याला मारलं जातं. अनेक ड्रायव्हर हॉस्पिटलला ऍडमिट आहेत, अनेक ड्रायव्हर लोकांचे हातपाय फ्रॅक्चर झालेत. एवढ्या परिस्थितीला, एवढ्या टोकाला जाऊन हवालदार लोक पोलिसाला, ड्रायव्हर लोकांना मारतात. महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्याच्या चारी बाजूचे आम्ही चेकपोस्ट बंद करू. हे नावाला घोषणा झाली, चेकपोस्ट बंद झालेली नाही. जरी घोषणा झालेली असेल, आजही वसुली चालू आहे. हे मी बोलत असताना मी पुराव्याशी बोलतोय. माझ्याकडे सगळे एव्हिडन्स, माझ्याकडे सगळे त्याचे व्हिडिओज,
मी महाराष्ट्राच्या सर्व राज्यामध्ये पदाधिकारी सोडलेले आहेत. ह्या 15 दिवसात महिन्याचं सगळं फीडबॅक आमच्याकडे येतं. पेपर तपासणीच्या नावाखाली पैसा वसुली, गाडी खाली आहे कशी आहे ती ऑनलाईन चलन मारायचं, गाडी मालकाला जाणार नाही का ड्रायव्हरला जाणार नाही. अनेक ड्रायव्हर लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि गाडी लोकांच्या गाड्या गाडी मालकांच्या गाड्या बँकेने भरून नेल्या. अशा अनेक प्रकारचा वाहन चालक मालकांवरती अन्याय अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेला आहे, असं तर आपण भारतामध्ये म्हणूया. आणि या संदर्भामध्ये आम्ही 1 तारखेच्या नंतर महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त कार्यालयावरतीच आम्ही मोर्चा काढणार आहोत. तो या आपल्या माध्यमातून सरकारकडे जाग आली, सरकारने याच्यावर निर्णय घेतला तर ठीक आहे, नसेल तर महाराष्ट्र राज्य परिवहन कार्यालयावरती आमचा मोर्चा असेल. तो मोर्चा उग्र स्वरूपाचा मोर्चा असेल, निवेदनबद्ध मोर्चा असेल. अहो किती लुटणार आम्हाला, यांना पार्किंगची सोय नाहीये. ड्रायव्हर लोकांकडे टोल नाक्यावरती गाडी जाते ना, गाडी खाली आहे. तुम्ही बघा, मी आता 22-23 मार्चला दिल्ली जंतर मंतरवरती माझा मोर्चा झाला, विविध संघटना सोबत होत्या आणि सगळे ड्रायव्हर जागृत झालेत. येणाऱ्या काळामध्ये वाहन चालक हा स्वतःची लढाई स्वतः लढेल. येणाऱ्या काळामध्ये आत्ताच्या परिस्थितीला ड्रायव्हर लोकांचं 10% ते 12% पर्सेंटेज जरी कमी झाला असलं तर स्वतः आता वाहन चालक हा म्हणजेच ड्रायव्हर हा समोरच्या हवालदार असेल, चोर असेल, त्याला चॅलेंज करतोय. हम एंट्री नहीं देगा, तुमको क्या करना है क्या करो. अहो हमें रोडला गाड्या, या समृद्धी महामार्गाला आपण जाऊन पाहूया. समृद्धी महामार्गाला बघा, बसचा ऍक्सिडेंट झाला. पहिले माजी संघटनेचे आमचे कार्यकर्ते पोहोचले, 48 तासामध्ये निलंबित करायला लावलं त्यांना, पुढे घेतलं गेलं. कशासाठी? पैशासाठी, पैसे वसुली, आर्थिक. आणि समृद्धी महामार्गावर तर आमची एवढी हालत खराब आहे. समृद्धी महामार्गावरती कुठून कुठपर्यंत पण जा, विश्रांती नाहीये, कुठे थांबा नाहीये. ट्रकवाल्यांना, फोर व्हीलर वाल्यांना तर काहीच नाहीये. म्हणून आम्ही सरकारला सांगतोय की समृद्धी महामार्ग असतील, असे राज्याचे सर्व महामार्ग असतील, या महामार्गावरती प्रति 100 किलोमीटरला विश्रांती, ड्रायव्हरला स्वतंत्र विश्रांती घर बनवा. ही सरकारकडे मी मागणी करतोय. दुसरी गोष्ट, गाड्या, अहो या आरटीओ वाल्यांचे एवढे प्रमाण वाढलेले आहेत. गाड्या उभ्या आहेत, ड्रायव्हर लोक झोपलेले, धाब्याला गाड्या लावून ऑटोमॅटिक फोटो काढून जातात, चलन पडतं. गाड्या कंपनीत जातात, तिथे कंपनीत जाऊन फोटो काढतायत. गाडी खाली आहे का माहिती नाहीये. टोल नाक्यावरून गाडी एका ड्रायव्हरने, एक काय का असं बऱ्याच ड्रायव्हरने, आमच्या एका ड्रायव्हरने सांगितलं होतं, मी त्याला सांगितलं बघ गाडी खाली आहे, गाडी ओव्हरलोड आहे, ओव्हरलोड आहे का, गुड्स व्हीकल, हेवी हाउजर ओव्हरलोड आहे. त्यांनी सांगितलं गाडी मी त्याके देखो कितना ओव्हरलोड आहे, एक त्याची चादर का काहीतरी पडलेली, एवढं गाडी पूर्ण खाली होती, पूर्ण खाली होती. एवढा अंधाधुंदा प्रकार चालू आहे. सरकारला जाग येत नाही. सरकारला याच्यावरती कसल्याही प्रकारचं परिवहन विभागावरती निर्बंध आणले, त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी असं आमचं म्हणणं आहे. आणि या ऑनलाईन चलनच्या संदर्भात शहरी भागामध्ये बघा, अहो स्वतः माझ्या गाडीवरती गेल्या वर्षी मला माहिती पण नाही, कसं चलन पडलं माहिती नाही. दुसरी गोष्ट, खाजगी ठेवलेले कर्मचारी आहेत, खाजगी कर्मचारी फोटो करून पाठवतात, चलन पडतं. हे किती दिवस करणार? या महाराष्ट्र राज्याची, या देशाची अर्थव्यवस्था 50% एका अर्थव्यवस्थेचा ह्या देशाला, या राज्याला फायदा होतो. त्याच्यामध्ये 50% अर्थव्यवस्था ह्या वाहतूक सेक्टर मधून सरकारला त्याची आमदानी मिळते. पण याच्यावर कुणाचंच लक्ष नाही, कोणी त्याच्यावर बोलत नाही. सरकारपर्यंत हा विषय पोहोचत नाही. चेक पोस्ट साठी मी विवेक भीमनवार होते,
रावीणा ढाकणे जी होते पहिलं, मी पत्र दिलं. आमच्याकडे त्यांची तिथं मिटिंग झाली, अधिकृत मेल्स झाले त्या मिटिंगचे टीसी ऑफिसला, आणि त्या मिटिंगच्या टीसी ऑफिसच्या मिटिंग मधून सगळ्या महाराष्ट्राच्या चारी बाजूला चेकपोस्टला गेलं होतं पत्र. आजही आहे. चेकपोस्ट बंद करा ही माझी पहिली मागणी महाराष्ट्रात. आणि या माध्यमातून असं आपण करत असता आम्ही हे आमचे वाहन चालक मालक असे जेव्हा याच्या वाहतूक क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्यावर अन्याय अत्याचार आम्ही आता सहन करणार नाही. आम्ही दिल्ली आता 22-23 मार्च दिल्लीला जंतर मंतरला गेलो. मागच्या वर्षी जंतर मंतर केलं. आता करोना आम्ही इशारा दिला. महाराष्ट्रामध्ये आता आम्ही इशारा देतोय, विनंती करतोय, आमच्या वाहन चालक मालकांवरती अन्याय करू नका, ड्रायव्हरला मारू नका, ड्रायव्हरवरती अन्याय करू नका. डोळ्यामध्ये तेल घालून महाराष्ट्र राज्याच्या सर्व राज्य महामार्गावर ड्रायव्हर गाडी चालवतो, त्याचे मुलं बाळ कुठे आहेत काय त्याला काहीच माहिती नाही. भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सर्व राज्य महामार्गावर चालवत असताना ड्रायव्हर मरतो. पुत्र गेलं तर त्याला तुम्ही लक्ष घालताय, आमचा ड्रायव्हर मरतो त्याला कोण काय देते. म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे, वाहन चालकांसाठी स्वतंत्र विभाग तयार करा आणि वाहन चालकांसाठी एक धोरण तयार करा स्वतंत्र, की जेणेकरून तो वाहन चालक त्याला न्याय मिळेल. आमची मागणी आता अशी, महाराष्ट्र वाहन चालक अभ्यास आयोग गठीत करावा. वाहन चालक अभ्यास आयोग गठीत करावा. त्याचं कारण असं आहे, आयोगाच्या माध्यमातून आमच्या ड्रायव्हरवरती अन्याय होणार नाही, कुठं गाडीवर फाईन मारल्या जाणार नाही. जिथे गाडी उभा केली फाईन मारली त्या आयोगाच्या माध्यमातून दिल्या जाणार, बघितल्या जाणार आहे. त्या आयोगावरती काम करणारी मंडळी असेल, काम करणारं प्रशासन असेल, त्यावरती हे अभ्यास करून शासनाकडे त्याचा अहवाल द्यावा. म्हणून वाहन चालक महाराष्ट्र राज्य वाहन चालक अभ्यास आयोगाची स्थापना करावी आणि या माध्यमातून आमचं भवितव्य आहे. आणि सरकारला येणाऱ्या काळामध्ये आपण लक्षात असावं, येणाऱ्या काळामध्ये ड्रायव्हरची संख्या जशी कमी होते तसं वाहतूक सेक्टर अवजड वाहतूक मध्ये सुद्धा प्रमाण हळूहळू कमी होत चाललंय. गाडीचा 80,000 40,000 50,000 हप्ता आहे. त्या गाडी मालकांना इथून बेंगलोरला भाडं भरून गेलं, 1 लाखाचं जरी भाडं असलं 80,000 त्याला खर्च जातो. बघता बघता डिझेल स्पेअर पार्ट महागाई वाढली, याच्यावर कोणी बोलत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे बोलतात ते पक्षाच्या अंतर्गत काम करणारे लोक आहेत, त्यांचे तोंड तेव्हा दाबल्या जातात. आमचे तोंड दाबल्या जाणार नाही. आमची संघर्षाची लढाई 1998 पासून मी चालवतोय. बऱ्यापैकी लोकांना वाहन चालक मालकांना न्याय देण्याचं काम मी केलंय. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, हे सरकारपर्यंत आमची बातमी पोहोचवा, सरकारला कळूयात हा वाहन चालक उपेक्षित वर्ग आहे, याला लुटल्या जातं. आता सांगितल्याप्रमाणे एका जिल्ह्यावर किती वसुली आहे, 84 कोटी रुपये सांगितले. हे तुम्हाला एका कोपऱ्यातून माहिती आलेली आहे. याच्या अधिकची रक्कम किती असेल हे तुम्ही शोध घ्या. आणि म्हणून सांगतोय की मुख्य जी चॅनल आहेत, न्यूज चॅनल आहेत, याच्यावरती त्यांनी अभ्यास करावा की ही किती भ्रष्टाचार, मोठा भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, आरटीओ विभाग यांच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार, आर्थिक स्कॅम आहे मोठा. तुम्ही शोधा, त्याचे पुरावे देईल. माझ्या कार्यकर्त्याची गाडी यवतमाळची गाडी उभी आहे, त्याला फाईन मारून जातात. प्रत्येक अधिवेशनला मी मुख्यमंत्री असतील, नागपूर अधिवेशन असेल, महाराष्ट्र राज्यात इथे मुंबई अधिवेशन असेल, प्रत्येक अधिवेशनामध्ये मी मानतोय, राज्यपालांना पत्र देतोय की याच्यावरती स्पेशली विषय मांडण्यासाठी एक सभागृहामध्ये, वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये राज्यपाल कोट्यातून आम्हाला एक प्रतिनिधी द्या, ही आमची मागणी. माझ्याकडे तसे पत्रव्यवहार आहे.
प्रयत्न आहेत, पण आता काय झालंय, प्रेमानं नाही ऐकलं तर आता शेवटी आम्हाला वेगळ्या पद्धतीने मागावं लागतोय. जसे पक्षामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत, तशा वेगवेगळ्या वाहतूक क्षेत्रामध्ये संघटना आहेत आणि त्या संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, काही लोक ताटाखालचे मांजर आहेत, काही लोक यांच्यासोबत जुडलेले आहेत, मग त्यांना दाबलं जातं. एखाद्या जिल्ह्यावर एखाद्यावर मोठा अन्याय अत्याचार झाला, त्या आमदाराचा कार्यकर्त्यांनी केला ना, आमदार सांगतोय ते करून नाही तर बघा, हे असा प्रकार आहे. आणि बघा, प्रत्येक जण संघटना चालवतात त्याला अधिकार आहे, ज्याला यायचे. आणि जे या वाहतूक सेक्टरवरती, या ट्रान्सपोर्ट वाहतूक सेक्टर असेल, छोटे मोठे संघटना, छोटे मोठे वाहन चालका असतील, येणाऱ्या काळामध्ये हे आता जागृत नाही झाले तर येणाऱ्या काळामध्ये ते जाणारच आहे. सगळ्यांबरोबर त्यांना भोगावंच लागणार, काय त्या एकासाठी स्वतंत्र कायदा नाही ना. पण आम्ही कोशिश करतोय, जेवढं होईल तेवढं पुरावे देतोय. आता आम्ही काय केलंय, 1998 पासून संघटना चालवत असताना आम्ही पुराव्याने आता पुढे चाललोय, आणि पुरावे घेऊन आम्ही आता सरकारकडे बसणार आहोत. आणि निश्चितपणे थोडाफार बदल होईल आणि बऱ्यापैकी बदल. चेकपोस्ट बंद झालेत ना, तर त्यांनी वेगवेगळा प्रयोग केला, ऑनलाईन चलन केलं, चलनमध्ये केलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे असा जो भ्रष्टाचार वाढायचा प्रकार केला, पण त्यांना कुठेही सक्सेसता मिळत नाहीये. पण काही जी मेन आहेत, गाडी लायसन रिन्यू, गाडीची पासिंग, या ठिकाणी येणार फाईल ठेवून देणार, करू आम्ही, ठेवा, तो चक्र मारून जातो. अहो काही ठिकाणी तर पासिंग ट्रॅक नाहीयेत, हा लुटमार आम्हाला चालणार नाही. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की टोल नाक्याच्या संदर्भात धोरण तयार करावं, वाहन चालक मालकांवरती अन्याय होणार नाही याच्यासाठी परिवहन मंत्री असतील राज्याचे किंवा देशाचे, यांनी धोरण तयार करावं. त्याच्यावरती कसं सुखाने ग्राहक जगेल, सुखाने ट्रान्सपोर्ट वाहतूक कशी चालेल, छोटे मोठे व्यवसाय कसे चालतील यावरती लक्ष घालावं. कारण याच्यामधूनच या राज्याला व देशाला आर्थिक बळ मोठे मिळतं, आर्थिक तिजोरीमध्ये भर पडतो या माध्यमातून. आणि म्हणून सरकारने या गोष्टी जर काही कालखंडामध्ये लक्षात घेतल्या तर ठीक आहे, नाही घेतल्या तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आता एक 4-5 दिवसामध्ये ट्रान्सपोर्ट कमिशनर यांच्याकडे आम्ही मीटिंग साठी मेल केलेला आहे. 4-5 दिवसामध्ये मीटिंग जर दिली, त्यांच्या पुढे विषय मांडू, नसेल तर पुढची दिशा आमची उग्र आंदोलनाची असेल अशी मी जाहीर करतोय. आणि आपल्या अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.